नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र करिता म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र करिता फॉर्म नंबर 3 आणि 17 ॲफिडेव्हिट करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला अकाउंट बनवायचा आहे. अकाउंट बनवले असेल तर आपल्याला इथं आपली युजर आय डी आणि इथं आपला पासवर्ड देऊन हा कॅप्चा इथं फिल करून इथं आपल्याला आपला हा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंग वरती क्लिक करायचे आहे. आणि जर आपण इथं नवीन युजर असाल ना, आपल्याला इथं नवीन अकाउंट बनवायचा असेल तर आपल्याला इथं न्यू युजर रजिस्टर हिअर वरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहे. एक इथं दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला इथं आपली सेल्फ डिटेल्स द्यायचे. इथं आपल्याला फोटो, आपला आयडी प्रूफ, आपला ऍड्रेस प्रूफ हे सर्व डॉक्युमेंट्स देऊन इथं आपल्याला आपला अकाउंट बनवायचा. आणि इथं ऑप्शन 1 मध्ये आपण आपला मोबाईल नंबर देऊनच आपला युजर आयडी पासवर्ड इथं बनवू शकता. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपला युजर आयडी पासवर्ड बनवायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर आपला मोबाईल नंबर देऊनच आपली युजर आयडी बनवायचं असेल तर आपल्याला इथं या पहिल्यावाल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या समोर याप्रमाणे खाली येतं मोबाईल नंबर अँड युजर नेम व्हेरिफिकेशनच्या इथं मेसेज येऊन जाणार. तर आपल्याला इथं सर्वात अगोदर डिस्ट्रिक्ट मध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी सेंड होऊन जाणार. ते ओटीपी आपल्याला इथं फिल करायचे आहे. ओटीपी फिल केल्यानंतर आपल्याला इथं युजर नेम मध्ये आपला एक युजर नेम बनवायचा आहे. जसे की आपला इथं आपण नाव देऊ शकतो किंवा आपला आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर इथं आपण देऊ शकता. इथं आपला युजर नेम दिल्यानंतर आपल्याला इथं खाली चेक युजर नेम अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो युजर नेम आपण इथं दिलाय तो आपण यूज करू शकत असाल तर इथं आपल्याला यू कॅन यूज दिस युजर नेमचा इथं ऑप्शन येऊन जाणार. आणि जर आपल्याला याप्रमाणे यू कॅन यूज युजर नेमचा ऑप्शन नाही आला तर आपल्याला इथं आपला आणखी दुसरा युजर नेम बनवायचा आहे आणि आपल्याला इथं चेक करायचं आहे. युजर नेम दिल्यानंतर आपल्याला इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. आपल्याला इथं पासवर्ड बनवण्यासाठी काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. इथं आपल्या या पासवर्ड मध्ये आपल्याला 0 ते 9 मधून इथं कोणता पण आपला एक अंक ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक कोणता पण एक लोअर केस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर अप्पर केस अल्फाबेट ठेवायचा आणि त्याच्यानंतर इथं एक कोणता पण इथून स्पेशल कॅरेक्टर ठेवायचा आहे. आणि याची लेंथ आपली कम से कम 7 कॅरेक्टर ते जास्तीत जास्त 20 कॅरेक्टरच्या अंदर आपल्याला इथं ठेवायचं आहे. जसे की इथं एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे citizen@123 याप्रमाणे आपल्याला एक आपला पासवर्ड बनवायचा आहे. तो पासवर्ड आपल्याला इथं पासवर्ड मध्ये टाईप करायचा आणि तोच पासवर्ड इथं आपल्याला कन्फर्म मध्ये आणखी टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला इंग्लिश मध्ये नाव द्यायचं आहे आणि इंग्लिश मध्ये नाव दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग तोच नाव इथं फुल नेम मराठीमध्ये इथं येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली जन्मतारीख द्यायची आहे. जन्मतारीख दिल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली आपली एज येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन वाचून इथं आपल्याला आय एक्सेप्ट वरती या बॉक्स वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर याप्रमाणे आपल्या इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार. आणि मग आपल्याला इथं या बॉक्समध्ये आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपण इथं आपल्या होम पेज वरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या युजर आय डी द्यायचे आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे. कॅप्चा दिल्यानंतर आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंग वरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या लाईनीला खाली स्क्रोल करायच्या आणि आपल्याला इथं शोधायचं रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती. मग त्याच्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे मग ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं सब डिपार्टमेंट मधून इथं आपल्याला सिलेक्ट वरती क्लिक करून इथं आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे आणखी ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं हा अटेन्शन ॲफिडेव्हिटच्या इथं खाली हा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं एक क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्या समोर इथं याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. मग आपल्याला इथं लेफ्ट साईडला हा सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. मग आणखी आपल्या समोर याप्रमाणे इथं हे ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आणखी हा अटेन्शन ॲफिडेव्हिट वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या समोर याप्रमाणे इथं हा ॲफिडेव्हिट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार त्याची काही इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ते आपल्याला पाहायचे असेल तर आपण पाहू शकता. आणि खाली आपल्याला इथं कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं कंटिन्यू वरती क्लिक करून नेक्स्ट पेज वरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आणि इथपासून आपल्याला आपला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे. आपल्याला फॉर्म नंबर 3 किंवा 17 या दोनमधून कोणता पण एकच फॉर्म भरायचा आहे अगोदर. आणि तो फॉर्म झाल्यानंतर आपण इथं दुसऱ्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. आपल्याला जर इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा असेल तर आपण इंग्लिशमध्ये भरू शकता किंवा आपल्याला मराठीमध्ये भरायचा असेल तर आपण इथं मराठीमध्ये भरू शकता. इथं आपल्याला हा मराठीचा ऑप्शन दिलेला आहे.
अगर आपण मराठीमध्ये भरत असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथं संबोधनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपण कोणत्या स्त्रीसाठी फॉर्म फिलअप करत असाल तर आपल्याला इथं हा श्रीमतीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपण रजिस्ट्रेशन करतेवेळी जो नाव दिला होता तो नाव इथं येऊन जाणार आणि तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये पण येऊन जाणार. त्याच्यानंतर खाली आपल्याला त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं त्यांचं नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग तोच नाव इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपली डेट ऑफ बर्थ येऊन जाणार आणि इथं आपली वय पण येऊन जाणार. इथं आपला मोबाईल नंबर येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपला लिंग म्हणजे जेंडर येऊन जाणार आणि इथं आपल्याला ईमेलबद्दल विचारलं आहे. आपल्याला जर आपली ईमेल आय डी द्यायची असेल तर आपण देऊ शकता किंवा सोडू पण शकता. हा इथं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं व्यवसायामधून आपण जो काम करता तो आपला काम इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं आधार कार्ड नंबरबद्दल विचारला आहे. तर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता. आपण इथं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं आपला राष्ट्रीयत्व येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं घर क्रमांकमध्ये एकतर आपला घर क्रमांक किंवा आपल्या विलेजचे नाव द्यायचे आहे आणि इथं इमारत, विभाग, मार्ग आणि प्रसिद्ध ठिकाणचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता आणि त्याच्यानंतर इथं आपला जिल्हा द्यायचा आहे आणि इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला गाव सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपला पिनकोड द्यायचा आहे. हे संपूर्ण आपल्या ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला विचारलं आहे की प्रतीक्षापत्राचे तपशील म्हणजे आपल्याला इथं कोणी पण एका साक्षीदाराची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं साक्षीदाराचे संबोधनमधून अगर ते पुरुष असतील तर इथं आपल्याला श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर स्त्री असेल तर आपल्याला इथं श्रीमतीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं त्यांचं नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि तोच नाव इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाणार. इथं मराठी नावामध्ये काही गडबड असेल तर आपल्याला त्याला करेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजेत आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथं माहिती द्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली हा आपण जो साक्षीदाराचं नाव दिलं आहे त्यांच्या इथं ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं घर क्रमांकमध्ये एकतर त्यांच्या घर क्रमांक किंवा गावाचे नाव द्यायचे आहे आणि इथून इमारत, विभाग, मार्ग, प्रसिद्ध ठिकाण हे ऑप्शन पण दिले आहे. हे द्यायचे असेल तर आपण हे पण देऊ शकता. त्याच्यानंतर इथून त्यांचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, इथून तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून त्यांच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं त्यांचा पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं प्रतिप्रयत्नाचे अर्जाचे कारणमध्ये आपल्याला हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजे आहे त्याचं आपल्याला इथं कारण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला कराराच्या तपशीलमध्ये काही माहिती दिलेली आहे. ती माहिती संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती मला मंजूरवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आणखी काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आणखी आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग इथं याप्रमाणे आपलं फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इंटरव्ह्यूज येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आपला हा फोटोग्राफ कोणत्या साईजमध्ये, कोणत्या पिक्सेलमध्ये, कोणत्या MB मध्ये आपल्याला अपलोड करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला आपली फोटोग्राफ बनवायची आणि इथं आपल्याला अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण आपली फोटोग्राफ जिथं कुठे ठेवली असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. मग याप्रमाणे आपली फोटोग्राफ इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला ओळखीच्या पुरावामध्ये कोणता पण एक डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. इथं आपल्याला हे खूप सारे डॉक्युमेंट्स दिलेले आहे. तर आपल्याला इथं जो डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल त्या डॉक्युमेंटच्या समोर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जसं की आम्ही इथं आपला आधार कार्ड देतो तर आम्ही इथं आधार कार्डच्या समोर या बॉक्सवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्टवरती क्लिक करायचं आणि मग इथं अपलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे. अपलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपला आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर खाली येतं आपल्याला पत्त्याच्या पुरावामध्ये कोणता पण एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे. इथं आपल्याला आपण साक्षीदार म्हणून ज्यांचं नाव दिलं होतं त्यांचं आपल्याला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आणखी सिलेक्टवरती क्लिक करून अपलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे हा चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथे चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला आपण त्या साक्षीदाराचे आधार कार्ड जिथं कुठे ठेवलं असेल तिथून सिलेक्ट करून इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं अनिवार्य कागदपत्रामध्ये आपल्याला इथं 2 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं हा घोषणापत्र आपल्याला अपलोड करायचा आहे. हा घोषणापत्र इथं आपल्याला खालीच दिलेला आहे या बॉक्समध्ये. आपल्याला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथं सर्वात अगोदर आपली फोटो चिपकवायचे. फोटो चिपकवल्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे
आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जेवढी वय असेल ते वय इथं द्यायचे आणि इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि आपण जो व्यवसाय करत असाल जो काम करत असाल तो काम इथं द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली इथं आपला ठिकाण द्यायचा आहे आणि इथं दिनांक द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली सही द्यायची आहे आणि इथं आपलं नाव द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथं हाच फॉर्म आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आपल्याला जर इंग्लिशमध्ये फॉर्म फिलअप करायचा असेल तर हा खालच्यावाला फिलअप करू शकता आणि मराठीमध्ये करायचं असेल तर आपण वरच्यावाला फॉर्म फिलअप करू शकता. फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला त्याला इथं स्वघोषणापत्रामध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला तेच प्रोसेस दिलेली आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं आपला इतरमध्ये फॉर्म नंबर 3 किंवा फॉर्म नंबर 17 हा या दोनमधून कोणता पण एक डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचा आहे. आपण इथं जो डॉक्युमेंट्स अपलोड कराल त्याच्याच आपल्या इथं ॲफिडेविट बनणार आहे. तर आपल्याला इथं एका वेळेस एकच ॲफिडेविट बनवायची आहे आणि हा एक ॲफिडेविट बनल्यानंतर आपल्याला आणखी दुसरा फॉर्म फिलअप करून दुसरा ॲफिडेविट बनवायचा आहे. याप्रमाणे आपण आपले दोनही ॲफिडेविट बनवू शकता. सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्यासमोर इथं आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली सबमिट होऊन आपल्याला इथं पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपण फिलअप केलेल्या फॉर्मची इन्फॉर्मेशन आणि आपल्याला इथं किती पेमेंट करायची आहे त्याची इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं हा नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं पे GOV इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं पेमेंट डिटेल्समध्ये आपल्याला पेमेंटची संपूर्ण डिटेल्स येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट आणि UPI QR कोडचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे पेमेंट करायचं असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला पेमेंट सक्सेसफुली होऊन इथं आपला फिलअप केलेल्या फॉर्मची स्लिप आणि आपण केलेल्या पेमेंटची स्लिप पण इथं येऊन जाणार. आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर इथं खाली आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं प्रिंटवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. आणि आपण हा फिलअप केलेल्या ॲफिडेविटचा फॉर्म आपला 1 ते 2 दिवसात आपला इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून त्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फॉर्म नंबर 3 किंवा फॉर्म नंबर 17च्या इथं ऑनलाईन ॲफिडेविट करू शकता. आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.